आता सविस्तर वृत्त। भातकुली तालुक्यातील पोरखडी खुर्द गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुधागड या सुमारे 1200 लोकसंख्येच्या गावातील हिंदू स्मशानभूमी सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे। अंत्यविधीसाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक सुविधांचा इथे अभाव असून शेड पूर्णपणे जीर्ण झाला आहे। पावसाच्या दिवसात अंत्यविधी करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। जुनं शेड केव्हाही कोसळू शकतं अशा स्थितीत असून त्यामुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांना असुरक्षिततेचा सामना करावा लागतोय। या ठिकाणी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची वारंवार मागणी करण्यात आली असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे जुनं शेड तातडीनं डिस्मेंटल करून नवीन स्मशानभूमी शेड उभारण्याची जोरदार मागणी केली आहे। स्मशानभूमीतनी समजा आज प्रेत जाळाचा जर विषय म्हटलं तर ते प्रेत जाळणाऱ्या लोक म्हणजे त्या स्मशानभूमीमध्ये जाऊ शकत नाहीत, कारण ते स्मशानभूमी कधी कोणाच्या अंगावर पडेल याची गॅरंटी नाही आहे। त्याच्यामुळे हे स्मशानभूमीचं जेमतेम लक्षात घेऊन त्या गावामध्ये येऊन तुम्ही शहानिशा करून या स्मशानभूमीची शक्यतर लवकरात लवकर काहीतरी प्रशासनानं काहीतरी याचं केलं पाहिजे। आम्हाला स्मशानभूमीची फार आवश्यकता आहे व त्या स्मशानभूमीची अवस्था पाहून आमच्या गावातील म्हणजे अवस्था म्हणजे लोक बाहेर आम्ही दगडावर प्रेत ठेवून प्रेत जाळतो आम्ही, तर याच्याकडे खूप दुर्लक्ष होत आहे। तर याच्याकडे लक्ष देण्याचं फार शासनाचं काम आहे। आता या बरेचशा दिवसापासून या हिंदू स्मशानभूमीची दुरवस्था झालेली आहे। त्याचे जेव्हा हे पावसाळ्याचा दिवस आहे, जसं की एखादी दुरवस्था अशी झालेली आहे की त्याच्याखाली एक प्रेत अंत्यविधी करता जर आपल्याला येथे आणायचं म्हटलं तर खूप त्रासदायक होत आहे। त्याचा व्यवस्था अशी आहे की त्या जागेवर त्याला प्रेतला ठेवता पण नाही येत आहे आणि त्या सलाखा पण अशा निघालेल्या आहे, पडण्याच्या व्यवस्थेमध्ये आहेत। म्हणून हे ग्रामपंचायत प्रशासनाने थोडी याच्यामध्ये सरकारने दखल घ्यावी। गावातील वयोवृद्ध महिलांसाठी बसण्याची व्यवस्था नाही। पावसाळ्यात चिखल व पाण्यामुळे शेवटचा निरोप देताना देखील अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे। स्मशानभूमी हे गावाच्या सामाजिक सांस्कृतिक व्यवस्थेतील अत्यावश्यक अंग असून अशा ठिकाणी मूलभूत सुविधा असाव्यात अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। प्रशासनानं त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे।